स्टार्टअपसाठी ही मोठी संधी असल्याचं ते म्हणाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बुलढाण्यात धर्मवीर आखाड्याच्या वतीनं भव्य शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत या शोभायात्रेला संगम चौकातल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून संध्याकाळी सुरुवात झाली. आमदार संजय गायकवाड आणि नगराध्यक्ष पूजा गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन केलं. या शोभायात्रेत सहभागी झालेल्या महिलांनी आणि युवकांनी लाठीकाठीची आणि लहान बालकांनी मल्लखांबाची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नाट्य या शोभायात्रेत सादर करण्यात आलं. ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं आज पहाटे मुंबईत परळ इथल्या रुग्णालयात निधन झालं. मागच्या आठवड्यात झालेल्या शस्त्रक्रियेनंतर प्रकृतीसंदर्भात काही गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यावर उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली. आज ठाण्यात त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं. डॉक्टर नाडकर्णी हे विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार देखील होते. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्राच्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेल्या अनेक तरुणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी आणलं. आजपर्यंत त्यांच्या कथा, नाटकं अशा अनेक साहित्यकृती प्रकाशित झाल्यात. राज्य शासनाचे 4 साहित्यविषयक पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाडकर्णी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. विदर्भ वगळता राज्याच्या इतर भागात पुढचे 4 ते 5 दिवस पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात उद्या पालघर आणि मुंबई वगळता इतर भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. दरम्यान यंदा केरळमध्ये मान्सून 26 मे रोजी दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे मान्सून 1 जूनला केरळमध्ये पोहोचतो, मात्र यावेळी तो 6 दिवस आधी येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संयुक्त अरब अमिराती दौरा फलदायी. उभय देशांमधील मैत्री अधिक दृढ होण्यासह विकास आणि समृद्धीला हातभार लागेल, पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास. पंतप्रधान आणि अमिरातीच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये शिष्टमंडळस्तरीय चर्चा. पेट्रोलियम साठा आणि LPG पुरवठ्याबाबतच्या करारावर स्वाक्षरी. भारतात $5 अब्ज गुंतवणुकीची अमिरातीची घोषणा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय कायद्यांचं पालन करण्याची आवश्यकता पंतप्रधानांकडून अधोरेखित. शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारताच्या सहकार्याची ग्वाही. पश्चिम आशियातील शांततेसाठी भारत मोठी भूमिका बजावू शकतो. भारताच्या कोणत्याही विधायक भूमिकेचं इराण स्वागत करेल, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी केलं स्पष्ट. उत्तरदायी आंतरराष्ट्रीय आणि बहुपक्षीय प्रणालीला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचा ब्रिक्स देशांनी केला पुनरुच्चार. संघर्ष टाळण्यासाठी राजनैतिक उपायांवर दिला भर. वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट UG पुनर्परीक्षा 21 जूनला घेतली जाणार. राष्ट्रीय परीक्षा संस्थेची घोषणा. परीक्षेच्या वेळेत 15 मिनिटांची वाढ. परीक्षा माफिया आणि पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही दोषी व्यक्तीची गय केली जाणार नाही. पुढच्या वर्षीपासून नीट CBT पद्धतीनं होणार. केंद्रीय शिक्षण मंत्री. नीट पेपरफुटी प्रकरणी मुख्य सूत्रधार रसायनशास्त्राचा प्राध्यापक PV कुलकर्णीला पुण्यातून CBIनं केली अटक. देशात इंधनाच्या दरात 3 रुपयांची वाढ. तर महाराष्ट्रात आजपासून विमान इंधनावरील मूल्यवर्धन कर 18 वरून 7% कमी करण्याची अधिसूचना जारी. साताऱ्यात केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेअंतर्गत बांधलेल्या 5 लाख घरांचं वितरण. या योजनेसाठी महाराष्ट्राला 9,000 कोटींची मदत. शिवराज सिंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवली 35 ग्रामीण रस्ते प्रकल्पांची मंजुरी. सुमारे 123 कोटी रुपयांच्या निधीतून 35 वस्त्यांची संपर्क व्यवस्था होणार बळकट. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आजपासून राज्यात नाफेडच्या माध्यमातून ₹12.35 किलो दरानं कांदा खरेदी सुरू.